ब्रेकनंतर इव्हनिंग पल्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच शिवसेना आणि भाजप लढणार असल्याचं दोनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं असलं तरी दोन्हीकडील नेत्यांच्या आडमुठेपणामुळे आणि अनेक ठिकाणी महायुतीतील बेबनाव टोकाला गेलाय। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहतांमधील वाद देखील आता थेट चव्हाट्यावर आलाय। 2019 मध्ये मीरा भाईंदरच्या जनतेनं मेहतांना धडा शिकवला होता। आता तसाच धडा या महापालिका निवडणुकीत जनता पुन्हा शिकवेल असा थेट इशाराच प्रताप सरनाईक यांनी मेहतांना दिलाय। पाहूयात। मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा शिंदे सेनेची युती तुटली। सरनाईक आणि मेहतांमधील वाद आता थेट चव्हाट्यावर। निवडणुकीत जनताच पुन्हा धडा शिकवेल सरनाईकांचं वक्तव्य, तर दिलेला प्रस्ताव शिवसेनेला अमान्य, मेहतांचा पलटवार। मीरा भाईंदर मधील कलगीतुरा चिघळणार। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजपा, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढतायत। महायुती तुटल्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेतच खरी लढत होणार आहे। मैत्रीपूर्ण लढायचं होतं तर महायुतीमध्ये हातात हात घालून लढायचं होतं। आम्ही हक्काचं मागत होतो ते देखील जाणीवपूर्वक दिलं नाही, याचा अर्थ त्यांनाच युती तोडायची होती असा थेट आरोप सरनाईक यांनी केलाय। प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात। आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले वसई विरांमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे। संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे, योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे। शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती न करता स्वबळावर लढण्याचं नरेंद्र मेहता यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं। भाजपनं रिपब्लिक पार्टी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्याबरोबर युती केल्याची माहिती त्यांनी दिली। शिवसेनेला आपण प्रस्ताव दिला होता, मात्र शिवसेनेला तो मान्य नसल्यानं आम्ही पुढील निर्णय घेऊ असा दावा मेहता यांनी केला। भारतीय जनता पक्षाने आपला सहयोगी पक्ष आरपीआय आणि पीआरपी यांच्यासोबत गठबंधन करून आज नामांकन भरले। एकूण 95 जागांमध्ये 87 नामांकन आम्ही भरले, 87 नामांकन, त्यामध्ये एक जागा आम्ही आरपीआयला दिली, 86 जागा आम्ही लढवतो। शिवसेनाने आपला एक प्रस्ताव दिलेला, आम्ही आमचा एक प्रस्ताव दिलेला, पण ठीक आहे, प्रत्येक पक्षाला वाटतो त्यांचा पक्ष वाढावं, काही कारणास्तव झालं नाही तर आता आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू। मीरा भाईंदरमध्ये महायुतीतील भाजपा, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढतायत। भाजपनं 87 जागे तर शिंदे सेनेनं 81 जागी उमेदवार दिले असून राष्ट्रवादीच्या 34 उमेदवारांनी अर्ज भरले। तिथे मैत्रीपूर्ण लढत असल्याचं सांगितलं जाते। आता निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत एकत्र सत्तेवर बसणारे पक्ष स्थानिक प्रश्नांवर एकमेकांवर आगपाखड करणार, त्यामुळे निवडणुकीत मैत्रीपूर्ण असं काहीही नसतं। विरोधातील उमेदवार हा विरोधकच असतो। लढताना आपल्या विजयासाठी प्रत्येक जण आपापली शस्त्र आयुधे वापरूनच लढतो, त्यामुळे मीरा भाईंदर मधील महायुतीतील कलगीतुरा अधिक चिघळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।